खेळाडू सलामीवीर आघाडीची पहिली जोडी मैदानाकडे दाखल होत असताना मॉर्निंग सेशन थोडंसं लेट होतं संदेशचा, त्यामुळे तेही लेट आलेत मैदानाकडे. दोन्ही टीमला पण खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कमध्ये पारगावचा खेळाडू प्रतीक तारेकर. प्रतीक तारेकर हा पहिला गोलंदाज राहील. मी मगाशी म्हटलं आकाश तारेकर टीम मध्ये नसतील आज, परंतु सुमित त्याचे सर्व सहकारी या मैदानामध्ये इनॅक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. बऱ्याच कालावधीनंतर मात्र रबर बॉल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला खरं पारगाव संघ देखील स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये सध्या आपण पाहता सूरज गरज. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जहरमान कारकोपर संघाच्या सर्व सभासदांची मेहनत तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. बंटी शेठ गरज त्यांचे सर्व खरंतर सहकारी, स्पर्धेचे सर्व आयोजक त्यांना आपण पाहताय मैदानामध्ये प्रचंड मेहनत घेत असताना. पहिल्या ओव्हरमध्ये प्रतीक तारेकर समोर फलंदाज असेल. दोन खेळाडू आर्यन नाईक आणि त्याच्या बरोबरीने क्रिश खरंतर आहेत आणि त्याच्या बरोबरीने संदेशला आपण पाहताय. सर्व यंगस्टर. क्रिश यंदाच्या अंगामध्ये अष्टपैलू खेळाडूची भूमिका साकारतो. अतिशय वेगवान गोलंदाज आणि तितका चांगला फलंदाज त्याची भूमिका राहिली. 333 जर्सी क्रमांक आपण पाहता क्रिस गेल ही जर्सी क्रमांक. आणि इथे मात्र हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला. सलामीला आघाडीला स्ट्रायकिंग गेटवरती नॉस्ट्रायकिंग गेटला संदेश आपण पाहू शकाल. डावाला सुरुवात होईल. अप्रतिम तर असं हे आउटफील्ड या मैदानाचे मगाशी सांगितलं पुलवा रोड नव्हे तर या नंतर पनवेल परिसरामध्ये असं एक क्रीडांगण, ज्या क्रीडांगणामध्ये रबर बॉल आणि टेनिस दोन्ही फॉर्मॅटमध्ये एक मजा वेगळी पाहायला मिळते. असं हे क्रीडांगण तुम्ही इथे पहा. प्रतीकच्या हातामध्ये चेंडू दिला. पहिला बॉल या स्पर्धेतला, या सामन्यातला, या ओव्हर मधला. बाराचा सुमार आणि पहिला चेंडू मैदानाकडे पडतोय. समोर क्रिश. लेट्स प्ले. डावाला सुरुवात सूरज करत. ऑफिशियल पंच आहे त्या ठिकाणी मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेग पंच आपण पाहतो त्या ठिकाणी लालचंद गावंड. पहिला बॉल या स्पर्धेतला राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूला सज्ज होतोय प्रतीक तारेकर. पहिला बॉल टॉस केलाय. उसळी करणारा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करत होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. बॅट ड्रिल करून दाखवतो क्रिश. बॅकवर्ड पॉइंटला त्याला खेळायचं होतं, परंतु बॉलची लाईन सांगली. पहिला डॉट बॉल प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यष्टाच्या मागे एक मास्टर माइंड खेळाडू सुमितला आपण पाहतो तो वारंवार मार्गदर्शन करेल गोलंदाजाला. यावेळेला शफल खेळायचं होतं, शफल क्रॉस. आणि इथे मात्र नशिबाची साथ प्रतीकला मिळाली असंही म्हणायला हरकत नाहीये. मिडल स्टिक वरचा हा बॉल प्रॉपर कनेक्ट करता नाही करता क्रिशला. अजून एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. सलगचे 2 निर्धाव चेंडू टाकले प्रतीक तारेकर या गोलंदाजाने. 5 ओव्हरचा सामना. यावेळेला लो फुल टॉस ड्राईव्ह केला बॉलला. भरपूर वेगाने बॉल चला डीप कव्हर पॉइंटला. सीमारेषा पार. या स्पर्धेतला पहिला मोठा फटका. 4 धावांसाठी आला चौकार. 4 धावा. वेगवान स्ट्रोक. ड्राईव्ह लेथमध्ये हा बॉल लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला आणि बरोबर त्या ठिकाणी ड्राईव्ह केला बॉलला कव्हर पॉइंटला. 4 संदेश गोंधळे हा खेळाडू. 5 धावा धाव फलकावरती लागताना पाहायला मिळतील. संदेश पहिल्यांदा स्ट्रायकिंग गेटला आला या इनिंग मध्ये. डाव्या हाताचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. धीम्या गतीचा बॉल या ठिकाणी होता, परंतु पंचांचा इशारा व्हाईट बॉल. लाईनच्या बाहेर टाकलेला चेंडू पाहायला मिळाला. व्हाईटचा इशारा. 6 धावा धावफलकावरती. खरंतर संदेश गुजरी हा खेळाडूची बॅटिंग स्टाईल अतिशय आगळी वेगळी राहिली. आपण मला बॅटची ग्रीप पकडताना तो बॉटम हँड मजबूत त्या ठिकाणी पकडतोय.
आणि तेवढेच चांगले फटके त्याच्या बॅटमधून आपण अनेक वेळा पाहिले. असा खेळाडू स्ट्रायकिंग गेमवरती पाहायला मिळेल. ज्याही वेळेला आपण पहिला स्लोवर पद्धतीचा बॉल त्या ठिकाणी सिरीबडाऊनला बॉल फील्ड झालाय, फील्ड करायचा आहे, थांबलाय, त्या ठिकाणी आपण पाहिला आउटफील्ड मध्ये वेगवान थ्रो झालाय. वेगवान थ्रो होताना आपण पाहिला रोहितच्या माध्यमातून. कव्हर्सला बॅकअपचा 2 खेळाडू होते, त्यांनाही बीट करून बॉल मागे गेला. 3 धावा या चेंडूवरती मिळतील. अवांतर रन देखील खर्च होत आहेत फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून. रोहित पाटीलचा ज्या संघाला या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचा असेल तर जरूर तुम्ही कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधावा. पार्वती मेडिकल स्टोअरचे प्रोप्रायटर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्ले मध्ये धावा पॉवर प्ले नाहीये, पण पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 9 धावा, बिनबाद 9, ज्यामध्ये 1 वाईड एक्स्ट्राचे रन पाहायला मिळाले रितेश गोलंदाजी मार्फती. पहिला बॉल खरं तर भरपूर चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला. गुडलेट वरून बॉल राईज झाला, उडाला, विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. पहिला निर्धाव चेंडू टाकताना आपण पाहू शकाल रितेशला. या षटकामध्ये सुरुवात दोन्ही गोलंदाजांनी चांगली केली. यावेळेला शॉटआउट पूल करायचा फटका फसला डीप मध्ये. आशिष त्या ठिकाणी आहे, चांगला झेल टिपला मिड विकेटला आणि पहिला धक्का दिला त्या ठिकाणी बामण डोंगरी संघाला. खेळाडू बाद झालाय संदेश. मालिकावीराचे पुरस्कार त्याला मिळाली. बऱ्याच स्पर्धांमध्ये रबर बॉल फॉरवर्ड मध्ये तो खेळाडू. एज लागली आहे, चान्स होता, इथे मात्र गमावला संधी. सुमितच्या हातातून बॉल निसटलाय, मागे चालला लॉंग स्टॉपला. डीप मध्ये फिल्डिंग झाली आहे चांगली. 1 रन मात्र या बॉल वरती आली. स्ट्राईक रोटेट झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 10. पहिलं दशक पूर्ण झालंय बामण डोंगरी संघाचं बॅटिंग करत असताना. टॉस जिंकून पारगाव संघाने प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं बामण डोंगरी संघाला. परफेक्ट ब्लॉक मध्ये टाकला बॉल. वाईड यॉर्करचा प्रयत्न. 2 यंगस्टर्स आहेत. एका बाजूला रितेश पाटील, सत्यदीप पाटील. खरं पारगाव 40+ मास्टर्स भरपूर चांगलं योगदान त्यांचं राहिलं. त्यांचे चिरंजीव मैदानामध्ये आहेत. यावेळेला अतिरिक्त उचलीचा चेंडू पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. धावसंख्येत होईल वाढ. धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. त्या म्हणजे 1 खेळाडू बाद 11. 111 नेल्सन फिगर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खरं स्कोर कार्डवरती पाहताय. 11 धावा धावफलकावरती. याही वेळेला आपण पहिला गतीनं बीट केलंय. पेस व्हेरिएशन इज द बेस्ट व्हेरिएशन हे दाखवत असताना मैदानामध्ये रितेश पाटील. व्हेरिएशन भरपूर चांगलं पाहायला मिळालं या ओव्हरमध्ये. धीम्या गतीचा बॉल आला, त्याच्यामध्ये मोठा फटका खेळता आला नाही क्रिशला. निर्धाव चेंडू. यावेळेला फुलर लेनचा बॉल स्लॉट मध्ये आलाय. डाऊन द ग्राउंड खेळले. लॉंग ऑफला क्लिअर करत या स्पर्धेतला पहिला षटकार करतोय क्रिश मात्रेच्या बॅटमधून टीम बामण डोंगरी संघासाठी. मिळाला 6 धावा आल्या बॅटिंग करताना बामण डोंगरी टीमला. सेकंड ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धावफलकावरती 17. या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 9. पुन्हा एकदा प्रतीक तारेकर वरती विश्वास दाखवला. सेकंड स्पेल मध्ये तो गोलंदाजी मार्क वरती आला. तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 9 धावा दिल्या होत्या. सेकंड ओव्हरमध्ये आल्या 8. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाल्यासमोर संदेश पाटील शपथ झाले होते. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्यापर्यंत थोडा या मॅच मध्ये गेले कित्येक वर्षाचा इतिहास आपण जर चालला तर चॅलेंजर पारगाव म्हटलं की दहशत. अनेक संघांना खरं घाम फोडणार हा संघ. मग रायगड असो, पालघर असो, ठाणे असो, मुंबई असो,
प्रत्येक विभागामध्ये ग्रामीण फॉर्मॅटमध्ये आकाश कालेकर, सुमित डोंगरे, नरेश गायकवाड, सोन्या गायकवाड सारखे दिग्गज खेळाडू ज्यांनी खरं तर पारगाव नव्हे तर रायगड जिल्ह्याला मोठं योगदान दिलं असे खेळाडू तुम्ही या संघामध्ये पाहिले. यावेळी एज अँड टेकन खेळाडू बाद कॉट बिहाइंड द विकेट, हलकीशी एज लागली बॅटला, विकेट किपर सुमितनं झेल टिपला आणि खेळाडू बाद झाला. क्रिश पहिला फलंदाज जो आघाडीला आला होता खेळाडू मात्र झाला मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मैदानाकडे येतील तकदीर पाटील. तकदीर पाटील हा देखील आपण जर पाहिला बामणडोंगरी संघाचा अतिशय महत्वाचा खेळाडू, रनमशीन म्हणून ज्याला संबोधलं बामणडोंगरी संघासाठी, तो मैदान दिशेने चाललाय. धावा फार कमी आहे आतापर्यंत. धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती 2 खेळाडू बाद झाले. बामणडोंगरी संघाबद्दल आपण एकच म्हणू खरं तर भरपूर चांगलं योगदान त्याचं राहिलं. ग्रामीण फॉर्ममध्ये गेले काही वर्ष वेगवेगळा दबदबा निर्माण केलाय. अनेक स्पर्धा या टीमने गाजवल्या. असा संघ बामणडोंगरी, प्रत्येक खेळाडूचं खरं तर कौतुक व्हायला हवं. हा जोनवर रोडमध्ये आपण सध्या आहोत खारकोपर नगरीमध्ये. चौबाजूला टोलेचक्र इमारती आणि त्याच्या अगदी मधोमध असलेलं हे क्रीडांगण. यावेळेला यॉर्करचा प्रयत्न, बॅटची बॉटम एज घेतली, निघालेत नॉस्ट्राकी यांचे खेळाडू. खरं तर आपण पाहू शकाल संदेश पाटील, पण तो इथे थ्रो नाहीये. रिस्क घेतली होती. बॅकअपसाठी एखादा क्षेत्ररक्षक असता जवळ 30 सर्कलच्या आतमध्ये तर कदाचित रनआउटची विकेट मिळाली असती, पण निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा यॉर्कर, यावेळेला ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केला. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॉल निघून चालला एका टप्प्याने सीमारेषा पार. रन्स मधील 4 चौकार. टोटल धावसंख्या धावफलकावरती 33 लॉस ऑफ 2 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 4थं षटक मार्गस आहे आतापर्यंत 33 धावा धावफलकावरती. याही वेळेला आपण पहिला कधी लो फुल टॉसचा प्रयत्न होता, ऑन साईडला खेळायचं होतं पण बॉल चालला त्या ठिकाणी कव्हर्स मध्ये. अतिशय योग्य निर्णय सूरज गर्ग यांच्या माध्यमातून लेग पायचा सिग्नल आहे. प्रोफेशनल अंपायर नाही आहेत परंतु स्पर्धा स्वतःच्या त्यामुळे त्यांचं देखील कौतुक व्हायला हवं. थोड्या वेळानंतर विष्णू कोळी हे देखील जॉईन होतील. 4th ओव्हर कंप्लीट झाली. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आल्या 34. म्हणजे या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 9. म्हणजे अजूनही आपण जर पाहिलं डबल डिजिट आकडा एक ओव्हरमध्ये गाठलेला नाहीये बामणडोंगरी संघाने. त्याचं कारण आहे उत्तम दर्जाची गोलंदाजी. शेवटचं षटक असेल सुजल तारेकर, आणखी एक अपकमिंग यंगस्टर सुजल तारेकरला आपण पाहत आहे. या ओव्हरमध्ये तोही बॉलिंग मार्कवरती आलाय. अंतिम षटकामध्ये सुजल तारेकर, यंगस्टर समोर असेल अनुभवी खेळाडू तकदीर पाटील, त्याला आपण पाहू शकाल. यावेळेला देखील ब्लाइंड स्ट्रोक. तर पावसाळी रबर बॉल हा फॉर्मॅट बरेचसे खेळाडू खेळत नाहीयेत. बरेचसे प्रमुख खेळाडू, बरेच खेळाडूंना आपण पाहिलं, परंतु या फॉर्ममध्ये जर तुम्ही खेळला तर तुम्हाला टेनिसमध्ये त्याचा नक्कीच फायदा होईल. कारण तुमचं हँड अँड आय कॉर्डिनेशन चांगलं जो आहे, वेगवान बॉल येतील, बॅटचा स्विंग देखील वाढेल. यावेळेला व्हेरिएशन करत असताना प्लॉटच्या बाहेर पडला बॉल, पंचाने नो घोषित केला. विकेटच्या बाहेर टाकलेला चेंडू. व्हेरिएशन करताना मात्र व्हेरिएशन थोडंसं अंगलट आलं. वाईट. नो +1 फ्रीट. यस, पंचांचा सिग्नलला फ्रीट. नो +1 अशा 2 धावा या चेंडूवरती आल्या. प्रचंड वेगाने षटकं हाताळली पारगाव संघाने. रोहित सांगतात 10 मिनिटांमध्ये 4 षटकं त्याने फेकली. हा देखील एक चांगला योगायोग. यावेळेला ऑन साईडला फ्रीटच्या बॉलवरती आक्रमण. 2 बंधुराज मैदानामध्ये संदेश आणि त्याच्याबरोबर तकदीर. ऑन साईडला खेचून मारला बॉलला, पिकअप शॉट, मिड विकेटला क्लिअर केलं. 6 धावा आल्या बामणडोंगरी संघासाठी. संघ जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये. 42 धावा 42 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. लास्ट ओव्हर मधील काही चेंडूचा खेळ वाक्यामधून लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट होताना आपण पाहताय. तर संदेशच्या माध्यमातून मच निडेड सिक्सर ज्याला म्हणता येईल, अत्यावश्यक हा षटकार होता बामणडोंगरी संघासाठी. मोमेंटम मिळेल या षटकाराने. पुढे येणारे चेंडू तितके महत्वाचे राहतील. थोडासा दबाव सुजलवरती राहील. अनुभवी खेळाडू टीम मध्ये आहेत, त्यांच्या बरोबर खेळण्याची संधी मात्र सुजललाही मिळाली. त्याचा पुरेपूर फायदा त्यालाही घ्यावा लागेल. बॉलिंग ऍक्शन भरपूर चांगली आहे खेळाडूची. इथे आपण पाहिला अनप्लेएबल चेंडू, अतिरिक्त उचलीचा बॉल, पंचांनी वाईड घोषित केला या चेंडूला. आणखीन एक एक्स्ट्रा रन मात्र ऍड होईल बामणडोंगरी संघाच्या धावफलकामध्ये. 43 धावा धावफलकावरती
त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पहिला सामना आणि पहिल्या मॅच मध्ये शेवटचं षटक थोडंसं महागडं ठरतंय पालगाव टीमसाठी. यावेळेला सफल झाले होते आणि लाईन चांगली होती. अप्रतिम बॉल डिलिव्हर केला. गोलंदाजी ऍक्शन देखील तितकी सुंदर आहे आणि इथे मात्र आणखीन एक डॉट ऑन साईडला खेळता प्रयत्न जरूर झाला पण तो बॉल शरीरापासून दूर टाकला त्या ठिकाणी सुजन तारेकर याला आपण पाहू शकाल. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. यावेळेला समोर टाकलेला बॉल शफल क्रॉस पुन्हा फिरून मारला बॉलला स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला फेकून दिलं सीमा पार. 6 धाब्यासाठी आला. आणखीन एक गगनचुंबी संदेशच्या बॅटमधून षटकार. मी मगाशी म्हटलं यंदाच्या अंगामध्ये पावसाळी रबर बॉल फॉर्मॅट मध्ये एकमेव खेळाडू बामण डोंगरेचा जो बॅटिंग डिपार्टमेंट मध्ये भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये तो खेळाडू संदेश आणि त्याने मात्र आता चांगली बॅटिंग केली लास्ट ओव्हर मध्ये. अर्धशतकाच्या उंबरठ्यामध्ये 49 धावा फलकावरती आहेत. 50च्या आसपास आता खरं तर बामणडोंगरी संघ पोहोचतोय. बॉलिंग अटॅक बामणडोंगरी टीम कडे चांगला आहे. पुन्हा एकदा लो फुल टॉस आडव्या बॅटने फटका मागचा पाय वाकवत स्क्वेअर लेग मध्ये बॉलला पाठवलाय. दुसऱ्यासाठी कॉल झाला भरपूर वेगाने निघाल ओव्हर थ्रू झालाय. स्ट्राईक हवी होती त्या ठिकाणी संदेशला तिसऱ्या रनचा कॉल झालाय आणि इथे 3 धावा 50 कंप्लीट 52 धावा धाव फलकावरती. प्रेडिक्शन केलं होतं किमान 50च्या आसपास पोहोचावं लागेल आणि बरोबर 52 धावा आल्या धाव फलकावरती. इनिंग मधला शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू आहे. जर का इथे मोठा फटका आला तर मात्र कॉन्फिडन्स लेवल आणखीन वाढेल पुढच्या इनिंग मध्ये बामणडोंगरी संघाचा. त्यामुळे हा बॉल अतिशय निर्णायक आहे. यामध्ये टॉस केलाय तर आणखीन धावा खर्च करतील या ठिकाणी. खरं पहिला सुजन पुन्हा एकदा या ठिकाणी पाहू शकाल. नो बॉल कॉल झाला मेन अंपायरचा आणि नो प्लस 1 अशा 2 धावा 55 वरती पोहोचल्या बामणडोंगरी संघ. एक बॉल पेंडिंग आहे 54 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा निर्णय चेंडू फ्रीड बॉल लास्ट बॉल नशिबाची साथ बरोबर विकेटची संधी आणि रनआउट. खरं तर नेमबाजीमध्ये निष्णात असणारा सुमित त्याने डिरेक्ट हिट केला आणि इथे मात्र खेळाडू बाजूला रनआउटच्या स्वरूपात तकदीर. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली धाव फलकावरती ती म्हणजे 54 धावा. आता येणाऱ्या 5 ओव्हर मध्ये 55 करायचे. प्रतिषटक 11.00. पारगाव संघ मैदानावरती आलाय तर त्याच्या साथीला मात्र साथ देण्यासाठी आलाय रितेश पाटील अशी सलामीची जोडी. सुमित आणि रितेश चॅलेंजर पालघर संघाची वैयक्तिक पहिलं षटक
जुदानी वामंडोली संघाचा प्रतिषेधक 11ची सरासरी. सगळ्या मैदानाकडे जिथं वैदिक पहिलं सांगिक पहिलं षटक आदित्य पाटील मामंडोली संघाकडून वैदिक पहिलं सांगिक पहिलं षटक सलामीची जोडी मैदानामध्ये सुमित आणि रितेश 55 धावांचा पाडला. उत्तरार्धाला होईल सुरुवात. पहिली लढत पारगाव आणि बामणडोली आंदोलन संघादरम्यान आपण रंगताना पाहतोय. अध्यक्ष चषक 2024 मध्ये ही पहिली लढत नक्कीच अटीतटीच्या लढतीमध्ये रूपांतर होईल का या लढतीचा पाहायचा आहे. 55 धावांचा पाडला. पहिलं षटक मार्गस्थ असताना पाहतोय उत्तरार्धातील आदित्य पाटील या गोलंदाजाचा. डावखोऱ्याचा गोलंदाज पहिला चेंडू नक्कीच खोलवर टाकण्याचा चेंडू फेकण्याचा मानस होता. इथून मात्र एक धाव पण पूर्ण केले गेले. दुहेरीचा प्रयत्न डेंजर एंडकडे धावत होते सुमित डोंगरे, परंतु चित्त्याच्या चपळाईनं मात्र 2 धावा पाडून पूर्ण केल्या गेल्यात आणि श्रीगणेशा मात्र होतोय चॅलेंजर पारगाव संघाच्या या संघासाठी तो सुमितच्या माध्यमातून अतिशय चांगला आणि तीक्ष्ण अशी नजर चेंडूवरती आणि चांगल्या 2 धावा मात्र पहिल्याच श्रीगणेशा करत असताना गोलंदाज आदित्य गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय सुमित साठी. पहिला हा चेंडू चांगला आहे जे काय आणि इथून मात्र मोठी विकेट डाऊन होईल पारगाव संघाचा. नक्कीच सुमित डोंगरे याला मात्र परतावं लागेल. ही मात्र मोठी विकेट असेल. दुसऱ्या चेंडूवरती आदित्य पाटीलला मिळालेली ही सफलता नक्कीच बरंच काही या सामन्याचं चित्र पलटवून दाखवेल का ते पाहायचं आहे. पारगाव संघाला कोणती चिंता करायची गरज नसते, परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद होऊन परतलाय. कौतुक करावं लागेल आदित्यचं, तितकंच कौतुक मात्र करावं लागेल शुभम पाटील या क्षेत्ररक्षकाचा. उत्कृष्ट इत्याचा झेल मात्र सुमित याचा पकडला आणि सुमितला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये तीन होते. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज हितेश पाटील. डावखोऱ्याचा फलंदाज डावखोऱ्याचा गोलंदाज. नक्कीच कोण कोणामध्ये हवी ठरेल हे पाहायचं आहे. एकीकडे हितेश आलाय चॅलेंजर पारगाव संघासाठी फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी. गोलंदाज आदित्य पाटील सफलता जरूर मिळवली. पुढचा चेंडू नक्कीच कार्पेट आहे पद्धतीने खेळतोय. स्ट्रेट आहे पद्धतीने क्षेत्ररक्षक येथील चेंडूमध्ये तत्पूर्वी मात्र दुहेरीचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा मात्र परत एकदा मिळवल्या जातील त्या फलंदाजाच्या माध्यमातून. 2 धावाने संघ पुढे सरकतोय. चॅलेंजर पारगाव संघ आतापर्यंत पोहोचलाय तो एका विकेटच्या मोबदल्यात 4 या धावसंख्येवरती. आदित्य आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. कोणतेही मोठे फटके खेळण्याचा मात्र प्रयत्न केला गेला नाहीये या 3 चेंडूवरती. आदित्यचा हा चेंडू नक्कीच मिस झाले, पूर्णपणे चकवला गेला. वेगवान चेंडू होता. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाचं आपण पाहिलं. कोणती धाव मात्र या चेंडूवरती मिळणार नाहीये. षटकाचं आपण विश्लेषण पाहिलं. पहिल्या चेंडूवरती 2, तदनंतर मात्र विकेट मिळवली गेली. तदनंतर मात्र 2 आणि हा मात्र निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या धावफलकावरती आहे चॅलेंजर पारगाव संघाची 4. गोलंदाज आदित्य. चेंडू नक्कीच पंच वरतील आमच्याकडे पंचांचा इशारा येतोय. वाईटचा इशारा. एक अवांतर रुपयाने धावसंख्येमध्ये वर पडली जाईल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 5. गोलंदाज आदित्य पाटील. थोडीशी लय बिघडली जाते. नक्कीच 55 धावांचा पाठलाग करायचा आहे पारगाव संघाला. तर त्याच 55 धावा मात्र डिफेंड करायच्या त्या बामणडोली संघाला. आदित्य गोलंदाजी मार्ग नक्कीच उचली घेणारा चेंडू होता. नक्कीच परफ्यूम डिलिव्हरी अक्षरशः डोल्या जवळून चेंडू काढला आणि व्हेरिएशन थोडं पाहायला मिळालं. परत एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक करतोय आदित्य. पहिलं षटक मार्गात असताना कोणताही मोठा फटका अजूनपर्यंत खेळून दिला नाहीये. ही जमेची बाजू असेल ती मात्र आदित्यसाठी. गोलंदाजी मार्गात सज्ज. हा चेंडू नक्कीच छेल होतोय का पाहायचा आहे, परंतु छेल खाली कोणताही क्षेत्रात पोहोचू शकणार नाहीये. नो मॅच मध्ये झेल पडलाय आणि 2 धावा पूर्ण केल्या. तिहेरीचा प्रयत्न. इथून मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते 2 फलंदाजांच्या माध्यमातून. 3 धावसंख्या मिळतील. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 8.
करत असताना हा चेंडू नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता. तो मात्र गलचाल क्षेत्ररक्षण आणि लेग बायच्या स्वरूपात मात्र मिळेल हा चौकार. जितका पहिला चेंडू नक्कीच चांगला चेंडू होता, परंतु क्षेत्ररक्षकाची मात्र साथ लाभली नाहीये आणि हा मात्र लेग बायच्या स्वरूपात चौकार मिळालाय. थोडं धावसंख्या आपण पाहतोय 12 या धावसंख्येवरती पोहोचलाय तो चॅलेंजर पारगाव संघ. नक्कीच हा चौकार मात्र संजीवनी चौकार ठरेल तो चॅलेंजर पारगाव संघासाठी. गोलंदाजी मार्फत सज्ज होईल जीत खोत. चेंडू नक्कीच टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेणारा चेंडू बाउन्सर पाहायला मिळाला आणि इथून मात्र फर्स्ट वन मात्र करत असताना पंच आपण पाहतोय ते गोलंदाजाला निर्धाव चेंडू आलाय. गोलंदाजी मार्फत जीत. आज चेंडू परत एकदा पूर्णपणे बीट केलाय फलंदाज हितेश पाटील या फलंदाजाला. आतापर्यंत हितेशने 7 चेंडू फेस केले, तब्बल 5 धावसंख्या जमवली आपल्या खात्यामध्ये. इथून मात्र परत एकदा चांगला चेंडू. वारंवार त्याच रीतीने चेंडू पाहायला मिळतात, व्हेरिएशन पाहायला मिळतात. जीतचं कौतुक करावं लागेल. जखडून ठेवलंय चॅलेंजर पारगाव संघाच्या या फलंदाजांना. कोणतेही मोठे फटके खेळण्याचा मुभा मात्र देत नाही. पहिल्या चेंडूवरती लेग बायचा चौकार आला, तदनंतर मात्र 3 चेंडू निर्धाव फेकलेत. हा चौथा चेंडू परत एकदा निर्धाव येत असताना आपण पाहतोय प्रेशर आणि प्रेशर मात्र पाहायला मिळते हितेश पाटील वरती. दडपणाखाली गेले असताना मात्र चौथा चेंडू निर्धाव खेळला गेलाय. शेवटचा एक चेंडू बाकी. नक्कीच मेडल षटक फेकलं जाईल का या स्पर्धेतील पहिला ते पाहायचंय. मात्र झेल उडाला गेलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि इथं मात्र झेल टेपला जातोय आणि या स्पर्धेतील पहिला मेडल षटक पटकावण्याचा मान मात्र मिळवला जातोय. जीत खोत 2.5 झाल्या होत्या. अतिशय चांगलं उत्कृष्ट दर्जाचं असं षटक हाताळलं गेलं आणि एक विकेट मात्र मिळवली गेली. ती फलंदाज हितेश पाटीलला मात्र परतावलंय ते तंबूच्या आश्रयाला. हितेश पाटीलचा जर विचार केला तर 10 चेंडूंचा सामना केला आणि फक्त 5 धावसंख्या जमवल्या गेल्या त्या हितेशच्या माध्यमातून. जीत खोत नक्कीच चांगलं षटक हाताळलं गेलं. एक निर्णायक षटक हे ठरू शकेल का बामणडोंगरी संघासाठी ते पाहायचं आहे. रोहित नवीन फलंदाज मैदानामध्ये आल्यात. समीकरण आपल्या समोर आलंय 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. गोलंदाजी मार्फत सज्ज होतील आदित्य पाटील. आपल्या दुसरं षटक सांगित 3रं षटक बामणडोंगरी संघाकडून. गोलंदाज आदित्यचा लोअर फुट ऑफ चेंडू नक्कीच हलक्या हाताने खेळून काढला. चेंडूवरती मात्र मिळेल ही एक सिंगल मात्र धावफलक खालचा ठेवला जातो. सिंगल नक्कीच धावफलक पोहोचतोय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 13 या धावसंख्येवरती 17 चेंडू आणि 42 धावांचा पाठलाग करायचा. जुनी उर्वरित 42 धावांचा पाठलाग केला जाईल का चॅलेंजर पारगाव संघाकडून की आतापर्यंत 4 येथे धारदार गोलंदाजी राहिली, आक्रमक गोलंदाजी राहिली बामणडोंगरी संघाची. त्या गोलंदाजीच्या जोरावर मात्र हा सामना जिंकू शकेल का बामणडोंगरी संघ ते पाहायचा आहे. आदित्याचा हा पुढचा चेंडू नक्कीच व्हेरिएशन करणारा होता. नक्कीच थोडासा उचली घेणारा चेंडू, स्कोअर पद्धतीचा चेंडू होता. पूर्णपणे बीट केला गेला फलंदाज रोहित पाटील या फलंदाजाला आणि निर्धाव चेंडूची सांगता परत एकदा पाहायला मिळते. समीकरण मात्र बदलत आहे. 16 चेंडू आणि उर्वरित 42 धावांची गरज. अजूनही नक्कीच काही घडलं नाही, काही बिघडलं नाही. प्रयत्न करावे लागतील दोन्ही संघातील. इथून मात्र बॅटची कडा घेतली गेली आहे आणि यष्टी रक्षक मात्र आपली कामगिरी चोख बजावत आहे. आल्या पावली मात्र काही न करता परतावलंय ते रोहित पाटील या फलंदाजाला मात्र निराशाजनक कामगिरी करून तंबूच्या आश्रयाला पाठवत असताना गोलंदाज आदित्य. या फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला पाठवले. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय आशिष तारीकर. आकाश तारीकर यांचे बंधुराज आशिष तारीकर मैदानामध्ये येतात.
यांच्याकडून नक्कीच पेक्षा असतील मोठ्या फटक्यांची आणि या विजयाकडे वाटचाल करेल का चॅलेंजर पारगाव संघ हे पाहायचं आहे. आशिष साठी हा चेंडू नक्कीच परत एकदा नक्कीच स्लो रन पद्धतीचा चेंडू कुठली स्पॉटवर उचली कुठली घेतली नाही चेंडू सर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला तिथून मात्र आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. समीकरण मात्र आहे त्या अद्याप चेंडू 14 आणि धावसंख्येची गरज असणार आहे ती मात्र 42 धावसंख्येची गरज जिंकण्यासाठी चॅलेंजर पारगाव संघाला. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावर आदित्यचा पुढचा चेंडू नक्कीच परत एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. जगडून ठेवला गेलाय पूर्णपणे या फलंदाजांना कोणतेही मोठे फटके बॅटलाही चेंडू येऊन दिला नाहीये. आदित्यचा कौतुक करावं लागेल फक्त आणि फक्त या षटकामध्ये 1 धाव खर्ची केली. आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव फेकलेत त्यामध्ये 1 विकेट जरूर मिळाली महत्वाची विकेट. रोहित पाटीलला मात्र बाद करण्यात यश मिळाले. त्या आदित्यला रिव्हर्सचा अवलंब केला गेला इथून परत एकदा झेल उडाली होती परंतु नक्कीच झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही आहेत. हाही चेंडू निर्धाव आलाय तब्बल 1 धावसंख्येचं हे परत एकदा निर्धाव षटक आदित्यच्या माध्यमातून हाताळलं गेलं. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ उत्तरार्धामध्ये पूर्ण झालाय. 13 धावसंख्या फक्त चॅलेंजर पारगाव संघाचे मात्र समीकरण असेल ते 12 चेंडू 42 धावसंख्येची गरज. 18 चेंडू मध्ये तब्बल 43 धावसंख्येची गरज होती. या षटकामध्ये आपण विचार केला आदित्य पाटील या गोलंदाजाचा फक्त आणि फक्त 1 धाव खर्ची केली आतापर्यंत आणि धावसंख्या मात्र आहे स्थितीमध्ये 13 12 चेंडू 42 ची गरज. चौथं षटक आपल्यासाठी जीवदानी बामणडोंगरी संघाचा नवीन गोलंदाज आपण पाहतोय. क्रिश मात्र गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. क्रिशचा हा चेंडू नक्कीच वेगवान चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू इथून मात्र बॅट ही उचलून दिले नाहीये. नक्कीच धारदार गोलंदाजी पाहायला मिळते ते जीवदानी बामणडोंगरी संघाची आपण चर्चा करत होतो. नक्कीच या जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघाची ज्या कामगिरीसाठी गणला जातोय नक्कीच रोशन पाटील सरांनी पहिल्या सत्रामध्ये सांगितलं की 50+ धावसंख्या सन्मानजनक धावसंख्या असू शकते ती बामणडोंगरी संघासाठी. त्यांच्या गोलंदाजीतील धारदारपणा आणि आक्रमकता मात्र या सामन्यामध्ये दाखवत असताना गोलंदाज क्रिश गोलंदाजी मार्गावर मात्र नक्कीच अतिरिक्त उचली घेणारा चेंडू पंच वळतात आमच्याकडे वाईटचा इशारा येईल. एक अवांतर धावसंख्येने धावफला खालचा ठेवला जाईल. इथून मात्र 13 हा धावसंख्येचा आकडा मात्र ओलांडला जातोय. अवघांचा धावसंख्येनं 14 धावसंख्या धावफलकावरती टोटल आपण पाहतोय. चॅलेंजर पारगाव संघाची 11 चेंडू जुळी जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. परत एकदा नक्कीच बॅटची कडा घेतली गेली. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पण पूर्ण गेली. दुसरीचा प्रयत्न परंतु दोन्ही फलंदाज एकाच एंडकडे धोका संभव होता आणि इथून मात्र फलंदाज एक बाद होईल तो म्हणजे रितेश पाटील मात्र इथं बाद होऊन तंबूच्या असायला परतत असताना इथून आता आशिषने उचललाय. नक्कीच या सत्रामधील पहिला षटकार मात्र पाहायला मिळतो आशिष तारेकर यांच्या माध्यमातून. या षटकाराच्या साह्याने मात्र नक्कीच संजीवनी आले असतील ती चॅलेंजर पारगाव संघाकडे. धावसंख्या टोटल आपण पाहतोय 21 धावसंख्या धावफलकावरती अजून हे समीकरण आपण पाहतोय. 9 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज. क्रिश गोलंदाजी मार्गावर सज्ज. आणि खोलवर टाकायचा चेंडू नक्कीच 1 धाव बोलून पूर्ण केली गेली आहे. धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. क्रिशची चांगला कमबॅक पाहायला मिळेल. षटकार मारल्यानंतर मात्र खोलवर टप्प्याचा वेगवान असा चेंडू पाहायला मिळाला. बॅटची कडे घेऊन स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनकडे जाणारा चेंडू. धावसंख्या मात्र मिळाली 1. तिसरा पुढचा चेंडू इथून मात्र उचलला गेला. इथून मात्र स्वीट साऊंड आणि जसा आपण फ्लिक की बॅट वरला तसा मात्र पाठवून दिलाय तो षटकार पलीकडे. या षटकाराच्या टोटल धावसंख्या आपण पाहतोय
28 अजूनही 27 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो पारगाव संघाला. एकीकडे वाटत होतं कुठेतरी पारगाव संघ विजयाकडे वाटचाल करतोय की काय, परंतु या दोन फलंदाजांनी मात्र चॅलेंजर पारगाव संघाचा डाव सावरलाय. इथून मात्र हा चौकार येतो. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 32. 6 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. एकीकडे कुठेतरी वाटत होतं की बामणडोंगरी संघाचा गोलंदाजीच्या जोरावर पारडं जड होतंय की काय, परंतु खऱ्या अर्थानं आशिष तारेकर आले. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर विघ्नेश पाटील यांची बहारदार फलंदाजी. तब्बल 10 धावांचं आतापर्यंत योगदान आपल्या संघासाठी दिलंय आणि संघाला मात्र सावरण्याचं काम केलं गेलंय ते विघ्नेश पाटील आणि आशिष तारेकर या दोन फलंदाजांच्या माध्यमातून आतापर्यंत नक्कीच विजयाकडे वाटचाल करणारी फलंदाजी राहिले. परंतु आतापर्यंत गरज आहे ती 6 चेंडू आणि 23 धावसंख्येची. कुठला गोलंदाज असेल जो त्याच्या आशिष तारेकर नक्कीच एकीकडे आहे तो मात्र पारगाव संघ, एकीकडे आहे तो कुलवानोड मधील बामणडोंगरी संघ. कोणता संघ या सामन्यामध्ये विजयी श्री गाठेल ते पाहायचं आहे. निखिल गोलंदाजी मार्गावर सज्ज. निखिल साठी पहिला चेंडू नक्कीच क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नक्कीच एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुहेरीचा प्रयत्न केला गेला. नक्कीच दुर्गा संभावत आहे. इथून मात्र नक्कीच 2 धावा चित्याच्या चपलाईने मात्र पूर्ण केल्या गेल्या त्या आशिष आणि विघ्नेशच्या माध्यमातून 2 धावा संघ मात्र पुढे सरकत आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती समीकरण मात्र बदलते. 5 चेंडू 21 धावांची गरज आहे. 6 चेंडू 23 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवरती मात्र अगदी चित्याच्या चपलाईनं मात्र 2 धावा मिळवल्या आशिषनं आणि धावसंख्या मात्र आपण पाहतोय टोटल 34. जिंकण्यासाठी 5 चेंडू 21 धावांची गरज. निखिल गोलंदाजी मार्गावर सज्ज. पंचांच्याकडे बोलतात नक्कीच वाईट न मात्र दंडित केलं जाईल गोलंदाजाला. नक्कीच ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू वाईटच्या स्वरूपात अवंत धावसंख्येमध्ये भर पडेल. टोटल समीकरण आपण पाहतोय आतापर्यंत 5 चेंडू 20 धावांची गरज. इथून मात्र निखिल आपल्या संघाला सावरेल का की हे फलंदाज मात्र आपल्या संघाला सावरतील ते पाहायचं आहे. निर्णायक षटक निर्णायक फलंदाजी होईल की गोलंदाजी होईल ते पाहायचं आहे. इथून मात्र अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू परत एकदा निखिलच्या माध्यमातून फेकला गेलाय. दुसरा मात्र वाईटचा इशारा येतोय तो पंचांच्या माध्यमातून. समीकरण मात्र बदललं जाईल. जसं जसं अवांतर चेंडू येतील तसं मात्र दडपण वाढेल आणि टेन्शन वाढेल ते बामणडोंगरी संघावरती आणि तसं मात्र टेन्शन फ्री होईल चॅलेंजर पारगाव संघ. 5 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. गोलंदाज निखिल खोत. 3 चेंडू 13 धावसंख्येची गरज. निर्णायक विजयासाठी चॅलेंजर पारगाव संघाला जिंकण्यासाठी मात्र आपण पाहतोय 3 चेंडू आणि उर्वरित 13 धावसंख्येची गरज. निखिल खोत इथून मात्र कशा रीतीने गोलंदाजी करेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होत होती परंतु संख्येची गरज. 2 मोठे फटके इथून मात्र विजयश्री गाठेल ते मात्र चॅलेंजर पारगाव संघ. परंतु एखादा निर्धाव चेंडू नक्कीच मनोबल वाढवेल बामणडोंगरी संघाचं. नक्कीच परत एकदा पंच आमच्याकडे वरतील. इथून मात्र नो चेंडूचा इशारा आलाय. 3 चेंडू 11 धावसंख्येची गरज. निखिल खोत मात्र दडपणाखाली केलं असताना परंतु दडपण झुगारून नक्कीच या सामन्यामध्ये विजयश्री गाठायचे असेल तर दडपण झुगारून मात्र गोलंदाजी करावी लागेल बामणडोंगरी संघाच्या या गोलंदाजाला. इथून मात्र चांगला चेंडू 1 धावेचा मानस जवळ आहे. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात ही चुकी मागात पडेल का बामणडोंगरी संघाला. इथून मात्र धावसंख्या मिळवली गेली ती नक्कीच 2 तिसरीचा प्रयत्न 3 धाव पूर्ण करत असताना मात्र आशिष तारेकरला रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद व्हावं लागेल. इथून मात्र धावा मिळतील या चेंडूवरती 2. टोटल आपण पाहतो या 2 धावांच्या सहाय्यानं चॅलेंजर पारगाव संघ 46 या धावसंख्येवरती पोहोचलाय. तर जिंकण्यासाठी गरज असेल ती 2 चेंडू 9 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग असे या स्पर्धेचा नियम. आपण पाहतोय 2 चेंडू 9 धावेची गरज. नक्कीच जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित अध्यक्ष चषक
पहिला सामना अतिशय अटीतटीचा सामना आपण पाहतोय. एकीकडे आहे तो बामणडोंगरी संघ सामन्यातून हार मानायला तयार नाही, तर एकीकडे मात्र आहे चॅलेंजर पारगाव संघ नक्की चॅलेंज स्वीकारत असताना मात्र आतापर्यंत सामन्यामध्ये टिकून राहिले ते चॅलेंजर पारगाव संघ. दोन चेंडू निर्णायक विजय 9 धावांनी दूर. गोलंदाज निखिल गोलंदाजी मार्गावर सज्ज सामना करील. फलंदाज विघ्नेश आतापर्यंत चांगली फलंदाजी राहिली होती. एक धाव पळून पूर्ण केली गेली. नक्कीच दुहेरीचा प्रयत्न परत एकदा क्षेत्ररक्षक येथील चेंडूवरती तत्वावर मात्र नक्कीच परत एकदा तिहेरीचा प्रयत्न करत असताना विघ्नेश पाटील मात्र या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपात धोतील. या सामन्यामध्ये विजयश्री गाठील ते पाहायचं आहे. सामन्याचा भवितव्य मात्र आपण पाहतोय. गोलंदाज निखिल याच्या हातामध्ये शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. नक्कीच हा चेंडू वाईटचा इशारा आलाय आणि अटीतटीची लढत. या स्पर्धेतील पहिलाच सामना रोमांचक सामना, काटेकी टक्कर, नक्कीच उत्कंठावर्धक सामना आपण पाहतोय. एक चेंडू निर्णायक विजय 6 धावांनी दूर. जोरदार टाळ्या होत्या. शेवटचा एक चेंडू निखिल खोत गोलंदाजासाठी आणि सर्वेश फलंदाज. एक चेंडू 6 धावांसाठी. गोलंदाजी मार्गावर निखिल. एक चेंडू 6 धावांची करत असताना हा मात्र खोल टप्प्याचा चेंडू फेकला गेलाय निखिलच्या माध्यमातून आणि नक्कीच हार्ड लक चॅलेंजर पारगाव संघ तर पुढील सामन्यासाठी शुभेच्छा देवा. जीवदानी स्पोर्ट्स मंडळी संघाला या सामन्यामध्ये विजयश्री गाठली आणि पुढील होणारा सामना असेल खारकोपर आणि बामणडोंगरी.